हॅलो स्टुडंट, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत अधिकारांची माहिती घेतली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे किंवा नीती निर्देशक तत्त्वे याची माहिती घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात कलम 36 ते 51 मध्ये राज्याच्या धोरणासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली आहेत. राज्याचे ध्येय, धोरण आणि योजना यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच राज्यकारभार अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे उपयुक्त ठरतात. राज्याचे धोरण ठरवताना योग्य व चांगला मार्ग कोणता आहे हे सांगण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही मार्गदर्शक तत्त्वे करतात. राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांना नीती निर्देशक तत्त्वे असेही संबोधले जाते. भारत हे समाजवादी कल्याणकारी राज्य आहे, तेव्हा राज्याने कोणत्या मार्गाचा अवलंब करावा हे सांगण्याचे कार्य मार्गदर्शक तत्त्वे करीत असतात. नागरिकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी राज्याचे धोरण आदर्श असले पाहिजेत. राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यकर्त्यांसमोर निश्चित व आदर्श असे ध्येय धोरण असावे लागते. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात नागरिकांचा विकास घडवून आणण्यासाठी आणि त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे उपयुक्त ठरतात. मूलभूत अधिकारांप्रमाणेच मार्गदर्शक तत्त्वे ही नागरिकांच्या विकासासाठी आवश्यक व महत्त्वाची मानली जातात. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात लोकशाही समाजवादी राज्य प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट सांगितलेले आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचा स्वीकार करून देशात सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट सरनाम्यात स्पष्ट केलेले आहे. अर्थात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे अत्यंत आवश्यक व उपयुक्त ठरतात. आता आपण या मार्गदर्शक तत्त्वांची आधारस्थाने पाहूयात. म्हणजेच कोणत्या कोणत्या घटकांचा आधार घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत त्याचा आपण थोडा विचार करूयात. भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करताना घटनाकारांनी विविध देशांच्या राज्यघटनातील मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास केला. यामध्ये आयर्लंड, स्पेन, चीन, ब्रह्मदेश, नेपाळ इत्यादी देशांच्या राज्यघटनांमधील मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून आपल्या घटनेत अशाच प्रकारची परंतु आवश्यक अशी मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारलेली आहेत. याचबरोबर वेगवेगळ्या विचारांचा, वेगवेगळ्या घोषणांचा प्रभाव आपल्या घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांवर झालेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये सर्वप्रथम बेंथेम, जे.एस. मिल हे जे विचारवंत आहेत त्यांच्या उपयुक्ततावादी विचारांचा प्रभाव आपल्या नीती निर्देशक तत्त्वांवरती पडलेला आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात पाश्चात्य राजकीय विचारवंतांच्या समाजवादी विचारांचा प्रभाव आपल्या नीती निर्देशक तत्त्वांवर झालेला आहे. यामध्ये रॉबर्ट ओवेन, सिडने वेब, G.D.H. कोल, हेरोल्ड लास्की, विल्यम कार्क, ॲनी बेझंट इत्यादी विचारवंतांच्या विचारांचा प्रभाव आपल्या घटनेवर झालेला आहे. राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर रॉबर्ट ओवेन, सिडने वेब आणि बिट्राईस वेब अशा समाजवादी विचारवंतांच्या विचाराचा विशेष प्रभाव पडलेला आहे असे सर आयव्हर जेनिंग्स यांनी म्हटलेले आहे. तसेच 1935च्या कायद्याबरोबर आदेशवजा ज्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या सूचनांचा प्रभाव आपल्या नीती निर्देशक तत्त्वांवरती पडलेला आहे. यामध्ये भारतातील गव्हर्नर जनरलने राज्यकारभार कसा चालवावा याबाबत जे आदेश वजा त्यांना ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनांचा प्रभाव आपल्या नीती निर्देशक तत्त्वांवरती पडलेला आहे. भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे स्वरूप या आदेशवजा सूचनांसारखेच आहे. भारतीय घटनेतील तत्त्वे कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांना सूचना व मार्गदर्शन करताना दिसतात. त्यांचे स्वरूप 1935च्या कायद्यातील आदेशांप्रमाणेच आहे. तसेच युनायटेड नेशन्स म्हणजे युनो ही जी संघटना आहे या संघटनेतील मानवी हक्कांची जी सनद आहे त्याचबरोबर युनोचे जे घोषणापत्र आहे यांचा प्रभाव भारतीय घटनाकारांवर झालेला होता. युनोची मानवी अधिकारांची सनद करण्याचे कार्य ज्यावेळी चालले होते त्याचवेळी भारतीय घटना निर्मितीचे कार्य चाललेले आपणास दिसून येते. तसेच महात्मा गांधीजींच्या विचारांचा तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या ध्येय धोरणांचा प्रभाव घटनेतील नीती निर्देशक तत्त्वांवर पडलेला दिसतो. ग्रामराज्य, विकेंद्रीकरण, दारूबंदी, गोहत्याबंदी, कुटीर उद्योग इत्यादी गांधीजींचे विचार मार्गदर्शक तत्वात समाविष्ट केलेले आहेत. तसेच राष्ट्रीय काँग्रेसने सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याविषयी जी ध्येय धोरणे व उद्दिष्टे स्वीकारलेली होती त्याचा प्रभाव घटनाकारांवर झालेला दिसून येतो.
अशा पद्धतीने वरीलप्रमाणे विविध विचारांचा प्रभाव भारतीय घटनाकारांवर झालेला होता. विविध देशातील घटनांमध्ये कोणती मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारलेली होती आणि आपल्या देशाच्या परिस्थितीला कोणती तत्त्वे उपयुक्त ठरतील याचा विचारपूर्वक अभ्यास करून घटनाकारांनी नीतिनिर्देशक तत्त्वांचा समावेश आपल्या घटनेमध्ये केलेला आहे. भारतीय घटनेच्या 4थ्या विभागात कलम 36 ते 51 मध्ये जी मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारलेली आहेत त्यांना कायदेशीर मान्यता नाही. या मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयीन संरक्षण नाहीत. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही म्हणून आपणास शासनाविरुद्ध न्यायालयात खटला भरता येत नाही. परंतु 1976 साली 42वी जी घटनादुरुस्ती झालेली आहे त्या घटनादुरुस्तीने मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयीन संरक्षण देण्यात आले आहे. या घटनादुरुस्तीने मार्गदर्शक तत्त्वांना मूलभूत हक्कांपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. आता आपण मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास सुरू करूयात. भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वांचे वर्गीकरण केलेले नाहीये, परंतु घटनेच्या 36 ते 51 मध्ये जी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत त्याच्या अभ्यासाच्या सोयीसाठी आपण मार्गदर्शक तत्त्वांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा स्वरूपाची ही मार्गदर्शक तत्त्वे असल्यामुळे अभ्यासाच्या सोयीसाठी आपण या मार्गदर्शक तत्त्वांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपण आर्थिक तत्त्वे अभ्यासणार आहोत, त्यानंतर सामाजिक तत्त्वे अभ्यासणार आहोत, त्यानंतर राजकीय तत्त्वे, त्यानंतर न्यायालयीन तत्त्वे आणि शेवटी आपण परराष्ट्र विषयक तत्त्वे अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आर्थिक तत्त्वे पाहूयात. भारतीय राज्यघटनेतील आर्थिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्त्वे कलम 39, 41, 42, 43, 43 क, 48 आणि 48 क यामध्ये देण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वप्रथम आपण कलम 39 पाहणार आहोत. कलम 39 मध्ये सरकारने स्वीकारावयाची काही धोरणविषयक तत्त्वे सांगितलेली आहेत. यामध्ये साधारणतः राज्य हे विशेषतः पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दृष्टीने आपले धोरण आखील असे सांगितलेले आहे. आता राज्याचे धोरण कशा पद्धतीचे असले पाहिजेत किंवा राज्यामध्ये कोणत्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपले धोरण आखील हे आता आपण पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम स्त्री पुरुष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा समान अधिकार असावा. 2. सर्वसामान्य जनतेच्या हिताला उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे अधिकार व तिचे नियंत्रण याचे वाटप व्हावे. 3. आर्थिक यंत्रणा राबवताना सामान्यतः जनतेच्या हितास अपायकारक ठरेल अशा प्रकारे संपत्ती उत्पादनाची साधने एकाच ठिकाणी केंद्रित होऊ नयेत. 4. पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळावे. 5. स्त्री पुरुष कामगारांचे आरोग्य, शारीरिक ताकद तसेच मुलांचे कोवळे वय लक्षात घेऊन त्यांना कामे देण्यात यावी. तसेच नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय व ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पडू नये. आणि 6. बालकांना निरोगी व मोकळ्या वातावरणात वाढण्याची आणि त्या मानाने त्यांना आपला विकास करण्याची संधी व सुविधा मिळाव्यात. तसेच बालक व युवक यांची पिळवणूक होऊ नये इत्यादी तरतुदी कलम 39 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. यानंतर कलम 41 मध्ये काम, शिक्षण व इतर बाबतीत सरकारी मदत याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये आपली आर्थिक क्षमता व सर्वसामान्य विकास लक्षात घेऊन सरकार पुढील गोष्टींची परिणामकारक तरतूद करेल. सर्व नागरिकांना कामाचा, शिक्षणाचा अधिकार आणि बेकारी, वार्धक्य, आजार व अपंगता यांनी पीडित अशा लोकांना आणि ज्यांना अपराध नसताना निष्कारण हालाकीचे जीवन जगावे लागते अशा लोकांना सरकारी मदतीचा अधिकार मिळवून देणे इत्यादी तरतुदी आहेत. यानंतर कलम 42 मध्ये कामाबाबत न्याय व माणुसकीची परिस्थिती आणि प्रसूती सहाय्य इत्यादी विषयी तरतूद आहे. यानंतर कलम 43 मध्ये कामगारांकरता निर्वाह वेतन इत्यादी तरतुदी आहेत. यामध्ये राज्याच्या कायद्याद्वारे किंवा आर्थिक रचनेद्वारे किंवा इतर मार्गाने पुढील गोष्टींची शाश्वती देण्याचा सरकार प्रयत्न करेल. शेती, उद्योगधंदे किंवा इतर क्षेत्रातील कामगारांना काम, निर्वाह वेतन मिळवून देणे आणि त्यांना सुखसमाधानाने राहता येईल, आपला सामाजिक व सांस्कृतिक विकास करून घेता येईल अशा प्रकारे त्यांच्या कामाचे वातावरण ठेवावे इत्यादी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. यानंतर कलम 43 क मध्ये उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभागी होता यावे याकरिता राज्य योग्य ते कायदे करेल किंवा इतर उपाय अंमलात आणील इत्यादी तरतूद आहे. यानंतर कलम 48 मध्ये आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती
पशुसंवर्धन यांची योग्य व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. विशेषतः चांगल्या पैदाशीची गाई वासरे, इतर दुभती व जुंपणीची जनावरे यांचे जतन करून त्यांच्या सुधारणा करणे व त्यांच्या कत्तलीस बंदी घालणे यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करील इत्यादी तरतूद आहे. यानंतर कलम 48 क मध्ये देशाचे पर्यावरण सुरक्षित ठेवणे व त्यात सुधारणा करणे आणि देशातील वनसंपत्ती आणि वन्य पशुपक्षी यांचे संरक्षण करणे याबाबत सरकार प्रयत्नशील राहील इत्यादी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत आपण आर्थिक तत्वे पाहिली. आता आपण पुढची म्हणजेच सामाजिक तत्वे पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 45, 46, 47 व 49 मध्ये सामाजिक स्वरूपाची तत्वे सांगण्यात आलेली आहेत. आता आपण कलम प्रमाणे याचा अभ्यास करणार आहोत. कलम 45 मध्ये मुलामुलींना सक्तीचे व मोफत शिक्षण याविषयी तरतूद आहे. यामध्ये राज्यघटना अंमलात आल्यानंतर 10 वर्षाच्या आत 14 वर्षाखालील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची योजना अंमलात आणण्याचा राज्य प्रयत्न करील इत्यादी तरतूद आहे. यानंतर कलम 46 मध्ये समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देणे आणि त्यांच्या आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करणे इत्यादी तरतूद आहे. यामध्ये समाजातील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या आर्थिक हितसंबंधाची राज्य विशेष काळजी घेईल. तसेच सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांना सरकार संरक्षण देईल इत्यादी तरतुदी आहेत. यानंतर कलम 47 मध्ये पोषण व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्या जनतेच्या आहाराचा दर्जा आणि त्यांचे राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे ही आपली प्राथमिक कर्तव्ये आहेत असे राज्य मानेल. विशेषतः आरोग्याला विघातक अशी अंमली पेये, द्रव्ये यांचा औषध पाण्याव्यतिरिक्त अन्य प्रकारे वापर करण्यावर सरकार बंदी घालील अशा पद्धतीची तरतूद कलम 47 मध्ये करण्यात आलेली आहे. यानंतर कलम 49 मध्ये राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने व वास्तू यांचे संरक्षण करण्याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये संसदेने केलेल्या कायद्याप्रमाणे राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून जाहीर केलेल्या ऐतिहासिक दृष्टीने कुतूहलविषयक असलेले प्रत्येक स्मारक, स्थान किंवा वस्तू यांची लूट, विटंबना, नासधूस, स्थलांतर, विल्हेवाट किंवा निर्यात यापासून संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य राहील असे स्पष्ट केलेले आहेत. यानंतर आपण राजकीय तत्वे पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 व 50 मध्ये राजकीय स्वरूपाची तत्वे देण्यात आलेली आहेत. यामध्ये कलम 40 मध्ये ग्रामपंचायती स्थापन करणे इत्यादी तरतुदी आहेत. ग्रामपंचायती स्थापन करण्याच्या कामी सरकार पुढाकार घेईल आणि स्वयंशासी संस्था म्हणून त्यांना स्वतःचा कारभार पाहता यावा यासाठी आवश्यक ते अधिकार त्यांना बहाल करील इत्यादी तरतूद आहेत. यानंतर कलम 50 मध्ये न्यायदान व शासन यंत्रणा अलग ठेवणे याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये सरकार आपल्या राज्यव्यवस्थेत न्यायदान यंत्रणा व शासन यंत्रणा एकमेकांपासून अलग ठेवण्याची उपाययोजना करील इत्यादी तरतूद आहेत. यानंतर आपण न्यायालयीन तत्वे पाहणार आहोत. न्यायालयीन तत्वे भारतीय राज्यघटनेच्या 39 क व 44 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वप्रथम आपण 39 क हे कलम पाहणार आहोत. 39 क या कलमामध्ये समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य इत्यादी तरतुदी आहेत. यामध्ये कायदे करणारी व राबवणारी कायदेविषयक यंत्रणा न्याय स्थापन करण्यास उपकारक झाली पाहिजेत अशी तरतूद आहे. विशेषतः आर्थिक किंवा अन्य प्रकारच्या दुर्बलतेमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्याची संधी नाकारली जाणार नाही यासाठी कायदे करून किंवा योजना करून किंवा कोणत्याही इतर मार्गाने सरकारने कायदेविषयक मोफत सल्ला उपलब्ध करून दिला पाहिजेत अशी तरतूद केलेली आहे. यानंतर कलम 44 मध्ये भारतातील सर्व नागरिकांकरता समान नागरी कायदा असावा यासाठी सरकार प्रयत्न करेल इत्यादी तरतूद आहेत. यानंतर आपण परराष्ट्र संबंधविषयक तत्वे पाहणार आहोत. भारतीय घटनेच्या 51व्या कलमात परराष्ट्र संबंध, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता याविषयी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा या दृष्टीने सरकारने कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत हे सांगितलेले आहे. यामध्ये राष्ट्रांमध्ये शांतता नांदावी आणि शांततेचे वातावरण निर्माण व्हावे, तसेच सर्व राष्ट्रांनी परस्परांशी न्यायाने वागावे, तसेच त्यांनी परस्परांविषयी आदर बाळगावा,
जगातील संघटित लोकसमूह आपापसात व्यवहार करीत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचा व करारांचा मान राखावा, आंतरराष्ट्रीय तंटे संघर्ष लवादामार्फत मिटवण्यास प्रोत्साहन द्यावे, याबाबत राज्य हे प्रयत्नशील राहील इत्यादी तरतुदी परराष्ट्र संबंधविषयक तत्वांमध्ये केलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजेच आर्थिक तत्वे, सामाजिक तत्वे, राजकीय तत्वे, न्यायालयीन तत्वे आणि परराष्ट्र संबंधविषयक तत्वे यांचा अभ्यास केला. आता आपण मार्गदर्शक तत्वांचे मूल्यमापन करणार आहोत. भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेली मार्गदर्शक तत्वे राज्याच्या सर्वांगीण विकासाला आवश्यक व महत्त्वपूर्ण ठरत असली तरी काही विचारवंतांनी या मार्गदर्शक तत्वांवरती आक्षेप घेतलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्राध्यापक केसीवीयर जे विचारवंत आहेत त्यांच्या मते राज्याच्या धोरणासंबंधीची मार्गदर्शक तत्वे यांना कायदेशीर आधार नसतो. मार्गदर्शक तत्वांचे पालन न झाल्यास न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागता येत नाही. मार्गदर्शक तत्वांना न्यायालयीन संरक्षण नसल्यामुळे ती निरर्थक आहेत. मार्गदर्शक तत्वात केवळ आदर्शवाद व आशावाद असल्यामुळे ती प्रत्यक्षात येणे कठीण आहेत. म्हणून त्यांना केवळ आशा अपेक्षांचा जाहीरनामा असे प्राध्यापक केसीवीयर यांनी म्हटलेले आहे. तसेच प्राध्यापक एन श्रीनिवासन यांच्या मते मार्गदर्शक तत्वे अत्यंत संदिग्ध, अस्पष्ट व अनिश्चित स्वरूपाचे आहेत. कारण या मार्गदर्शक तत्वात जुन्या नव्या तर्कांवर आणि विज्ञानांवर आधारलेल्या विचारांचे भावनात्मक आणि पूर्वग्रह दूषित असे संयोजन केलेले आहे. तसेच प्राध्यापक के टी शहा यांच्या मते बँकांच्या सोयीनुसार वटवला जाणारा चेक म्हणजे ही मार्गदर्शक तत्वे होय. कारण मार्गदर्शक तत्वांना न्यायालयीन संरक्षण नसल्यामुळे त्यांचे पालन राज्याच्या इच्छेवर किंवा मर्जीवर अवलंबून राहते. डॉक्टर जेनिंग्स हे जे विचारवंत आहेत त्यांच्या मते राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्याही निश्चित आणि तात्विक अशा आधारावरून निर्माण केलेली नाहीत. तसेच 20व्या शतकात स्वीकारलेली राज्याची ही मार्गदर्शक तत्वे 21व्या शतकात राज्याच्या विकासास उपयुक्त ठरतीलच असे आपणास सांगता येत नाही. अशा पद्धतीने मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीबाबत वरीलप्रमाणे टीका होत असली तरी त्यांचे महत्त्व आपणास नाकारता येत नाही. कारण राज्याचे ध्येय धोरण ठरवण्यासाठी ही तत्वे अत्यंत मौलिक स्वरूपाची मानली जातात. आपल्या घटनेचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे ही मार्गदर्शक तत्वे होत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्याच्या धोरणासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वांचे समर्थन केलेले आहे. भारतीय जनतेचे दारिद्र्य, अज्ञान, बेकारी इत्यादी गोष्टी नष्ट करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे आवश्यक व उपयुक्त आहेत असे विचार नेहरूंनी घटना परिषदेत मार्गदर्शक तत्वांच्या चर्चेवेळी मांडले होते. 19 नोव्हेंबर 1948 रोजी मार्गदर्शक तत्वांच्या घटनेतील समावेशाच्या उद्देशाबाबत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मार्गदर्शक तत्वे पवित्र घोषणा म्हणून स्वीकारण्यात आलेली नाहीत, तर भावी कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ यांनी राज्यकारभार कसा करावा यासंबंधी दिलेले ते आदेश आहेत. त्यांच्या कृतींचा पाया ही मार्गदर्शक तत्वे बनली पाहिजेत. हाच मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यामागचा हेतू आहे. तसेच श्री एम सी सेटलवाड यांच्या मते राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे स्पष्ट विस्तृत स्वरूपाची असून न्याय, समता, बंधुत्व प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. मार्गदर्शक तत्वाद्वारे कोणत्याही स्वरूपाची कायदेशीर रचना किंवा घटनात्मक उपाययोजनाची व्यवस्था केली नाही, तरी पण ही न्यायालयांकरता दीपस्तंभासारखी आहे असे सेटलवाड यांनी म्हटलेले आहे. तर ग्रँडविल ऑस्टिन हे जे विचारवंत आहेत त्यांच्या मते भारतात सामाजिक क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनेत मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेली आहे. सामाजिक क्रांतीसाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करण्याचे कार्य ही मार्गदर्शक तत्वे करीत असतात. अशा प्रकारे विविध विचारवंतांनी घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे समर्थन केलेले आहे. भारतीय घटनाकारांनी कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करावा असे सुचवलेले आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात जी उद्दिष्टे म्हणजेच न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही दिलेली आहेत ती सफल करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांची बांधिलकी मान्य केलेली असते. जो पक्ष ही सामाजिक बांधिलकी मांडणार नाही त्याला पुढे होणाऱ्या निवडणुकीत जनतेशी मुकाबला देणे भाग पडते. थोडक्यात घटनेत दिलेली ही घटनेत दिलेली ही तत्वे सरकारने स्वीकारून समाजवादी समाजव्यवस्था प्रस्तावित करावी अशी अपेक्षा घटनाकारांनी केलेली आहे. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये मूलभूत कर्तव्ये हा घटक अभ्यासणार आहोत. धन्यवाद.